नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी गणित विषयाअंतर्गत संख्यावरील क्रिया या घटकाअंतर्गत स्तर क्रमांक 28 हातच्याची वजाबाकी हा घटक बघणार आहोत. तर चला आपल्याला स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची हातच्याची वजाबाकी कशी करायची हे जाणून घेऊया. हा संपादित करण्यासाठी येणाऱ्या समस्या आपण मागील व्हिडिओमध्ये समजावून घेतल्या. याच स्थानिक किंमत संकल्पना नीट न समजणे, 2 अंकांचे स्थान विसरून वजाबाकी करणे, वजाबाकी करताना खालच्या संख्येतून वरचा अंक वजा करणे, हातचा घेताना चुका करणे, अशा समस्या व त्यावरील उपाय आपण समजून घेतले. प्रत्यक्ष वस्तू व चित्रांचा वापर करून वजाबाकी करणे हे याआधी आपण विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे. वजाबाकी सोपी वाटावी यासाठी याआधी आपण विद्यार्थ्यांचा चित्रांच्या मदतीने सोपे उदाहरण देऊन सराव देखील करून घेतला आहे. तसेच संख्या रेषेच्या मदतीने वजाबाकी कशी करावी हे देखील आपण समजावून घेतले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वजाबाकी करताना वजाबाकी ही संकल्पना सोपी वाटते. आता आपण प्रत्यक्ष हातच्याची वजाबाकी कशी करावी याबद्दल जाणून घेऊया. आता आपल्याला 52 वजा 6 ही वजाबाकी करायची आहे. इथे येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे 2 या संख्येतून 6 वजा होत नाही. हे विद्यार्थ्यांना येथे कळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आपण विद्यार्थ्यांकडून संख्यांचा लहान मोठेपणा याचे दृढीकरण करून मगच हातच्याची वजाबाकी याकडे वळावे. विद्यार्थ्यांना 2 या संख्येतून 6 वजा होत नाहीत हे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर यासाठी आपण दशक गठ्ठे व सुट्टे यांच्या मदतीने वजाबाकी समजावून घेणार आहोत. इथे आपण 2 या संख्येतून 6 वजा होत नाही हे समजून घेण्यासाठी उसना घेणे ही संकल्पना समजून घेऊया. विद्यार्थ्यांना 52 या संख्येमध्ये 2 एकक स्थानी असून 5 दशक स्थानी आहे याची पूर्ण कल्पना आहे. तसेच 2 या संख्येतून 6 वजा होत नाही याची देखील विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर आता 2 या संख्येतून 6 वजा करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, यासाठी आपल्याला 5 या संख्येकडून 1 दशक उसना घ्यावा लागेल. यासाठी आपण दशक दांड्यांचा उपयोग करणार आहोत. 5 ही संख्या दशक या स्थानी असल्यामुळे आपल्याकडे 5 दशक दांडे आहेत. आता आपल्याला या 5 दशक दांड्यांपैकी 1 दशक दांडा उसना घ्यायचा आहे. आपण यालाच दशक सुट्टा करणे असं म्हणतो. आता आपल्याकडे एकक या स्थानी 1 दशक दांडा व 2 सुट्टे मिळून 12 एकक झालेले आहेत. आता विद्यार्थ्यांना 12 ही संख्या 6 या संख्येपेक्षा मोठी आहे याची कल्पना आहे. त्यामुळे विद्यार्थी 12 या संख्येमधून 6 सहज वजा करतील. हातच्याची वजाबाकी करताना अधिक सोपेपणा यावा यासाठी आणखी काही गोष्टी लक्षात घेऊया. पहिलं, संख्या दशक एकक यामध्ये विभागा. उदाहरणार्थ 52 ही संख्या यात 5 दांडे व 2 सुट्टे असं जर आपण विभागलं तर स्थानिक किंमत संकल्पना स्पष्ट होते. 2. उसना घेऊन प्रत्यक्ष दांडा सुट्टा दाखवा. उदाहरणार्थ 2 दशक. मुलांना दशक स्वतः सुट्टा करायला सांगा. 3. दृढीकरण करा. एकक पूर्ण झाले नाही तर दशक दांडा सुट्टा करा. याचे वारंवार दृढीकरण केल्यास विद्यार्थ्यांना संकल्पना चांगली समजते. 4. दांडा सुट्ट्या केल्यानंतर पुन्हा संख्या तपासा, म्हणजे 3 दांडे अधिक 2 एकके बरोबर 32 ही संख्या होते हे त्यांना तपासायला सांगा. चित्र काढा आणि सोडवा. 10 दांडे वजा 9 सुट्टे यांचे चित्र काढून वजाबाकी करायला सांगा. 5. चित्र काढा आणि सोडवा. 10 दांडे वजा 9 सुट्टे यांचे चित्र काढून वजाबाकी करायला सांगा. 6. नंबर लाईनवर मागे उड्या मारणे. दशक गठ्ठा व एकक यांना एकत्र करणे काही विद्यार्थ्यांसाठी कठीण जाते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी नंबर लाईनवर उड्या मारणे हा एक सोपा उपाय आहे. 7. सहाध्यायी अध्ययन. 2 विद्यार्थ्यांनी मिळून वजाबाकी केल्यास हातच्याची वजाबाकी या संकल्पनेचे दृढीकरण होते व त्यांना हातच्याची वजाबाकी समजायला सोपे जाते. 8. ॲडबॅक चेक. वजाबाकीचे उत्तर मिळाल्यानंतर उलट तपासणी करून मूळ संख्या येते हे तपासणे. 9. चुका कमी करण्याचे मार्ग. एकके पुरतात का, उसने घेतले का,
उत्तर जोडल्यानंतर मूळ संख्या येते का, अशा प्रकारे विचार केल्यास चुका होण्याचे प्रमाण कमी होते. दैनंदिन जीवनातील उदाहरणे. माझ्याकडे 52 स्टिकर्स होते, त्यापैकी 26 स्टिकर्स मी माझ्या मित्राला दिले, तर आता माझ्याकडे किती स्टिकर्स उरले. अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा सराव घेतल्यास हाच्याची वजाबाकी ही संकल्पना अधिक दृढ होते व समजण्यास सोपी जाते. धन्यवाद.